नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता अर्पिता आणि मल्लिकाने निकिताच्या पर्समधून आता हार बाहेर काढल्यानंतर आनंदने निकिताच्या पर्समध्ये हार ठेवला आणि निकिताने तो हार आता गायब करणार होती हे सत्य ज्या वेळेस आता व्हिडिओ सगट अंशुमन आणि मल्लिका हे समरला दाखवतात, त्याच वेळेस आता समर जेव्हा आता ते व्हिडिओ बघतो त्याच वेळेस आता समरला जायला सांगताच पुढे अशा कोणत्या दोन भयानक घटना घडतात की जेणेकरून आनंदला स्वानंदी निर्दोष सिद्ध करत आता अंशुमनचा खोटारडेपणा आणि मल्लिकाचे कट कारस्थान समोर कसे येते आणि पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्यामध्ये दुरावा आणून आनंद आणि समरच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा मल्लिका प्रयत्न करते हे सत्य ज्या वेळेस आता समोर येते त्याच वेळेस आता पुन्हा एकदा आनंदची माफी मागून समर आता आनंदला 30 लाखाचे पॅकेज देऊन कंपनीत कसा आता मॅनेजर बनवतो. पुन्हा एकदा समर आणि आनंदला एकत्र आणून स्वानंदी ही कसा मल्लिकाचा बँड वाजवते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता स्वानंदीच्या सुवर्णप्रधान सोहळ्यामध्ये आजीने आता पारंपरिक राजवाड्यांचे दागिने स्वानंदीला देण्यासाठी आता आनंदला पॉलिश करायला टाकलेले दागिने घेऊन येण्यासाठी सांगताच आनंद आता सगळे दागिने लिस्टप्रमाणे चेक करून राजवाड्यांच्या घरी घेऊन आलेला असतो. पण आता त्याच वेळेस एक मोठी भयानक घटना घडते आणि इकडे आता मल्लिका नलिनीला आपल्या हाताशी धरून आता तिने तो आनंदने आणलेला आता राणी हार निकिताच्या पर्समध्ये ठेवलेला असतो. आणि इकडे अंशुमनने आता एका माणसाला सांगून आता इकडे निकिता आणि ज्या वेळेस आता आनंद बोलत असतात त्याच वेळेस त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि निकिता पर्समध्ये काहीतरी ठेवत आहे आणि अंशुमन तिला आता कोणती तरी वस्तू देत आहे हे त्या व्हिडिओमधून दिसता क्षणी समरच्या सुद्धा आता मनाला खात्री होते की आनंदने तो हार निकिताच्या पर्समध्ये ठेवायला दिलाय म्हणून. आता इकडे अंशुमनने तो पुरावा दाखवलेला असतो. मल्लिकाने सुद्धा आता ज्वेलरी शॉपमधले CCTV फुटेज समरला दाखवलेले असते आणि अंशुमनने तो व्हिडिओ ते सगळे पुरावे बघता क्षणी आता समरला आता भयानक धक्का बसतो. आणि ज्या आनंदवर आणि ज्या निकितावरती आपण एवढं मनापासून प्रेम करत होतो आणि त्यांनीसुद्धा आपल्याला पहिल्यापासून मनापासून प्रेम केलं, कॉलेजला असल्यापासून आनंद आपल्या कसा बरोबर होता, विश्वासाची एक उदाहरण म्हणून जेव्हा आता समर आनंदकडे बघायचा, कृष्ण सुदाम्यासारखी आपली ही अतूट मैत्री होती आणि यामध्ये एवढे डावामागून डाव आणि पुराव्यामागून पुरावे दाखवत सगळेजण कसे आनंदला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करतायत हे आता समर उघड्या डोळ्यांनी बघत असतो. आणि आता सगळीकडून सगळ्यांनी आता आनंदला टार्गेट करून आपल्या मैत्रीमध्ये आणि विश्वास आणि नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला हे आता समरला कळून चुकलेलं असतं. आणि त्या ठिकाणी आता स्वानंदीचा तो सुवर्ण सोहळा असल्यामुळे आता समरला मोठा धक्का बसतो. पण आता इथे ही गोष्ट पुढे वाढवण्यात काही अर्थ नाही हे समर समजून चुकतो. त्यानंतर आता समर सगळे पुरावे बघता क्षणी आनंदला म्हणतो की आनंद आता तू येथून जा. तर आता आनंदला देखील धक्का बसलेला असतो. आनंद म्हणतो की काय समर, तुझासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अरे 20 वर्षापासून आपली ही मैत्री आहे आणि त्या मैत्रीच्या नात्यात 20 वर्ष गेले तरीसुद्धा आज तुला माझा संशय येतो. तरीसुद्धा समर आता आनंदला म्हणतो की हे बघ आनंद, आता मला काही बोलायचं नाही आहे, आता प्लीज तू इथून जा. तर आता आनंदला वाईट वाटतं. आनंदच्या डोळ्यातून आता दुःखाचे अश्रू बाहेर पडतात आणि निकिताला सुद्धा. आणि लगेच आता आनंद आणि निकिता तिथून जाऊ लागतात. सो आनंदी आता समरला समजावण्याचा प्रयत्न करते. सो आनंदी म्हणते की राजवाडे आहो, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही? तुमच्या आणि आनंददादाच्या मैत्रीमध्ये कुणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आत्तापर्यंत 20 वर्ष झाली आनंददादाने असं काही केलं आहे का? आणि आनंददादावरती आज असा आरोप आलाय, तुम्ही पहिल्यांदा आनंददादावर असा आरोप केल्यानंतर विश्वास तरी ठेवू शकता का? अहो आनंददादा असं कधीच करणार नाही हे आता स्वानंदी समरला सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते.
पण आता मात्र अंशुमनने, मल्लिकाने आणि अर्पितांनी तिघींनीही मिळून मोठमोठाले पुरावे आता समरला दाखवलेले असतात. आणि ते पुरावे बघताक्षणी इकडे आता समर विचार करतो की इथे आपण स्वानंदी मॅडमचा सुवर्णप्रधान सोहळा आपण अरेंज केला आहे आणि सगळेजण त्या सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी एकदम सगळे स्वागत करून इथे आलेत. आणि इकडे मात्र नेमकं मल्लिका काकू, अंशुमन आणि अर्पिता तिघांनीही मिळून आनंदला टार्गेट करून आनंदच्या विरोधात एवढे पुरावे कधी मिळाले आणि हे सुवर्णप्रधान सोहळा साजरा करतात की फक्त आनंदला टार्गेट करून एवढे पुरावे मिळवत होते, हेच आता समरला कळेनासं झालेलं असतं. आणि समरने त्याच वेळेस तिथून आता आनंदला जाण्यासाठी सांगताच आता जड पावलाने आनंद आता तिथून जाऊ लागतो. पण त्याच वेळेस आता इकडे हुशार सुस्मिता आणि आता टार्गेट करणारी मंदाकिनी दोघीही पुढे येत आनंद आणि आता निकिताला थांबवतात. मंदाकिनी म्हणतात की थांबा आणि लगेच आता सगळेजण मंदाकिनीकडे बघतात. तर मंदाकिनी आता स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, तू म्हणतेस अगदी ते खरं आहे. आनंदने आणि निकिताने यामध्ये काहीच चूक केली नाही आणि तो दागिना जो निकिताच्या पर्समध्ये सापडला ना, तो कसा निकिताच्या पर्समध्ये गेला हे आता मी तुम्हाला दाखवते. आणि लगेच असे म्हणत मंदाकिनी रागाने आता मल्लिकाकडे बघते आणि सुस्मिताने आता मोठं काम केलेलं असतं. ज्यावेळेस आता मल्लिका ही नलिनी काकूला तो हार देऊन तिने तो हार पर्समध्ये ठेवायला सांगितलेला असतो, त्याच वेळेस मंदाकिनीने त्यांचे ते बोलणे चोरून ऐकलेले असते. आणि सुस्मिताला हाताशी धरून नलिनी जेव्हा तो हार आता निकिताच्या पर्समध्ये ठेवत असते, त्याच वेळेस सुस्मिताने तो तिच्या आता मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला असतो. आणि मंदाकिनी आता नलिनीला पुढे आणत म्हणते की खरा हार कोणी ठेवला माहिती आहे का? या बाईने ठेवला आहे. आता नलिनी ही तोंडाला हात लावते आणि घाबरतच म्हणते, काय बोलताय अहो तुम्ही माझा असा अपमान करता? मी कशाला हार ठेवू आणि माझ्याकडे हार तरी कसा येणार? आता लगेच मंदाकिनी म्हणते की तुमच्याकडे जो हार आहे ना, तो व्याईनबाईंनी तुम्हाला दिला आहे. आता ती ऐकताच मल्लिकाला धक्का बसतो. मल्लिका म्हणते की अहो मंदाकिनी ताई, तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे का? काय बोलताय तुम्ही? ते ऐकताच आता मंदाकिनी म्हणते की हो, मी खरं तेच बोलते. आता मात्र इकडे मंदाकिनीवरती कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं, कारण मंदाकिनी आत्तापर्यंत खोटंच बोलत आली आणि तिने आत्तापर्यंत काय काय केलं हे देखील आता समरला माहिती असतं. लगेच आता सुस्मिताकडे बघत मंदाकिनी म्हणते, सुस्मिता अगं, आपला तर यांना काही विश्वास वाटणारच नाही. पण लगेच मंदाकिनी म्हणते की सुस्मिता, तो व्हिडिओ दाखव गं. आणि सुस्मिता तिने काढलेला तो हुशारीचा व्हिडिओ आता समरला दाखवते आणि त्यामध्ये मल्लिकाने कसा तो हार नलिनीला दिला आणि नलिनी का मावशी कशी आता हळूच निकिताच्या पर्समध्ये जाऊन तिने तो हार ठेवला, याचा तो व्हिडिओमधील सिनेमा बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि त्याच वेळेस आता इकडे समोर जेव्हा ते सत्य येतं, समरला आता काय करावं काही नाही ते कळत नसतं. आणि एका प्रामाणिक 20 वर्षाची मैत्री असलेल्या मित्रावरती आपण आरोप करून त्याला इथून जायचं सांगितलं आणि त्याच्यावरती मल्लिका काकू, अर्पिता आणि अंशुमनने पाठीमागून आरोप केले आणि पुरावे दाखवले आणि खरा गुन्हेगार तर वेगळाच होता. हे आता समोर येऊन एका झटक्यात गुडघ्यावर बसत आता समरने आनंदची माफी मागितलेली असते आणि आनंदला सांगितलेले असते की मित्रा, मला माफ कर. आज तुझ्यावरती वाटेल ते आरोप झाले. निखळ मैत्रीला जागून, पैशाला बाजूला ठेवून आज तू एवढा प्रामाणिकपणा आजपर्यंत दाखवत आला. खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण आज माझ्या डोळ्यावरची आंधळी प्रेमाची पट्टी बाजूला झाली आणि त्यात तुझे खरे रूप, खरा मित्र मला दिसला. आणि तुझी ही सुदाम्यासारखी मैत्री आज मला त्याची जाणीव झाली. मला खरोखर माफ कर, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. तर आता समरने हात जोडता क्षणी आनंद आता समरचे हात धरतो आणि म्हणतो की समर, तुला सत्य कळलं हेच माझ्यासाठी खूप आहे. अरे, आम्ही
तर आमच्याकडे कमी पैसे जरी असले तरी आम्ही पैशाच्या लालचेला बळी जात नाही आणि जर मला पैशाची लालच हवी असती तर आता मी कुठे दुसरीकडे असतो, पण निखळ मैत्रीसाठी मी फक्त तुझ्यासोबत आहे समर, असे आता आनंद समरला सांगतो. आणि त्या क्षणी रागाने समर आता मलिकाकडे बघतो आणि म्हणतो, काकू, आमच्या मैत्रीमध्ये फूट पाडून, आमच्यामध्ये दुरावा तयार करून आम्हाला एकमेकांपासून बाजूला करण्याचा तुझा हा जो प्लान होता ना, तो मला अगोदरच माहिती होता. कारण आनंदला वेळोवेळी पैशाची गरज आहे हे तू मला सांगायला आली, प्रत्येक आनंदचा प्रॉब्लेम ही तू मला सांगितला. आणि नक्कीच काकू एवढी कशी आनंद बाबतीत एवढी ॲक्टिव्ह आहे आणि आनंदचं हे सगळं काकूला कसं कळतं हे मला याचा अचंबा वाटला होता. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा तू आमच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्यासाठी चक्क राणीहार सोडून तो निकिताच्या पर्समध्ये ठेवला. आणि लगेच आता समर म्हणतो की आज आपल्या घरच्यापेक्षा बाहेरची मैत्री माझ्या कामा आली. आणि म्हणून आनंद, मी तुला सांगत होतो की काही जरी झालं तरी मला सोडून जाऊ नका, कारण जर तुम्ही मला सोडून गेले तर मी जगू शकत नाही. हे आज तू खरं करून दाखवलंस. आणि पैशाची किमतीपेक्षा आज मैत्रीची किंमत खरंच तू मला दाखवून दिलीस. आणि म्हणून आज मी तुला सांगतो, आज मी माझ्या कंपनीत तुला सगळ्यात मोठी मॅनेजरची पोस्ट देऊन 30 लाखाची पॅकेज देतो. ते ऐकताच आता मलिका तोंडाला हात लावते आणि एका झटक्यात समरने आनंदसाठी मोठा निर्णय घेऊन समरला कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी देऊन मैत्रीच्या नात्याला आता जागून खरंच आनंदची मैत्री ही समोर आलेली असते. आणि स्वानंदीने आनंदची मैत्री काय आहे हे समरला दाखवून दिलेलं असतं. तर आता समरने आनंदला सगळ्यात मोठे सरप्राईज देऊन मलिकाचा खरा चेहरा आता स्वानंदीने समोर आणून इकडे आता सुस्मिताने मलिकाला आता बँड वाजवून टोपेच्या तोंडी दिलेले असते आणि समोर मलिकाचा खरा चेहरा आणलेला असतो. तर आता स्वानंदीला तो राणीहार घालून स्वानंदीला आता आजी कशी तिची नाचसून बनवते. आणि आनंद आणि समर यांची मैत्री पुन्हा आता एकदम घट्ट बनत समर आता आनंदला सगळ्यात मोठे सरप्राईज देऊन कसे पुन्हा दोघे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.